वाचन, भटकंती, स्वयंसेवा असे सगळे शब्द आपल्या परिचयाचे आहेत. पण आज आपण भेटणार आहोत आगळ्या वेगळ्या गोष्टी सातत्याने करणाऱ्या श्वेता चक्रदेव हिला. श्वेता, नमस्कार. नमस्कार मोहना. आपण तुला अग्निशमन दलातील सेवेपासून प्रश्न विचारूया. म्हणजे तू मुळात तिथे काम करायला कशी सुरुवात केलीस आणि का? अग्निशामक दलाच्या सेवेमध्ये मी एक स्वयंसेवक म्हणून काम करते. म्हणजे मला त्याचे पैसे मिळत नाहीत आणि अगदी योगायोगाने हा संयोग जुळून आला. माझा मुलगा लहान असताना आम्ही जिथे राहायचो पूर्वी, त्याच्या अगदी शेजारी म्हणजे अक्षरशः 200-300 पावलांवरती फायर स्टेशन होतं, अग्निशामक दल होतं आणि लहान मुलांना आमचे फायर ट्रक पाहायला फार मजा येते. त्यांचे वेगवेगळे आवाज असतात, रंगीबेरंगी दिवे असतात. तर ते पाहण्यासाठी मी माझ्या मुलाला तिथे कधी-कधी घेऊन जायचे. एक दिवस मी तिकडे गेले होते, तेव्हा एक तिथे फायर फायटर किंवा अग्निशामक दलात काम करणारा माणूस ट्रक धुवत होता आणि तो बोलता-बोलता म्हणून गेला वेगवेगळ्या गप्पांमधनं, की "मी तर इथे स्वयंसेवक म्हणून काम करतो, पण माझा खरा हुद्दा डॉक्टर आहे. मी डॉक्टर आहे, पण मी इथे सेवा म्हणून येतो आणि मी इथे काम करतो." त्यामुळे माझी उत्सुकता जरा वाढली आणि मग मी जास्त चौकशी केली आणि मुळात स्वभाव हा नाविन्याची आवड पुलं म्हणतात तसं ह्या कॅटेगरीतला असल्यामुळे मी जेव्हा तिथून बाहेर पडले, तेव्हा मी साइन अप शीट किंवा त्यांची नोंदणी करण्याचा फॉर्म घेऊन बाहेर पडले होते आणि अशा प्रकारे माझा प्रवेश झाला. पण हा नुसता टेक्निकल किंवा कागदावरचा प्रवेश होता. खरं पूर्ण ट्रेनिंग घेणं, हा एक पूर्ण वेगळा प्रवास होता. कारण सुरुवातीला आपल्याला अशी जाणीव नसते, की आपल्याला असं वाटतं कोर्स करतोय, एखादा परीक्षा देतोय, अभ्यास करतोय, पुस्तक वाचणार आणि मग आपल्याला एक डिग्री मिळणार. अ, अग्निशामक दलामध्ये तसं नसतं. येस, आमची पुस्तकं असतात, आमच्या परीक्षा असतात, पण मेनली हँड्स ऑन ट्रेनिंग असतं, ज्याची त्या दिवशी मला कल्पना नव्हती. अर्थात मला त्याची पूर्ण कल्पना आहे, पण हा प्रवास असा सुरू झाला. हा, पण मग म्हणजे तू आता म्हणालीस की इतकं सोपं नसतं ते ते हं, प्रशिक्षण घ्यावं लागतं. तर हं. ते प्रशिक्षण किती दिवसांचं असतं आणि नक्की तुला त्याच्यामध्ये काय शिकवलं त्यांनी? हं. सो ह्याच्यामध्ये कसं असतं, त्याच्यामध्ये साधारण हे कधीही न संपणारं प्रशिक्षण आहे, असं मी त्याला म्हणते. म्हणजे पहिला त्यांचा जो एक बेसिक कोर्स असतो, तो पूर्ण झाल्यानंतरही तुम्हाला सतत ट्रेनिंग घेत राहावं लागतं. किंबहुना तुम्ही जर ट्रेनिंग घेतलं नाही, तुम्ही ट्रेनिंगला गेला नाहीत, जर कंटिन्युअस 3-4 महिने ट्रेनिंगला गेला नाहीत, तर तुमचं ब्रिगेड हे जे स्टेटस असतं, ते जाऊही शकतं. मग ते पुन्हा तुम्हाला मिळवायला लागतं, पुन्हा जायला लागतं, पुन्हा सगळ्या गोष्टी करायला लागतात. आणि असंही होतं लोकांचं कधी-कधी. एखाद वेळी होऊ शकतं 3-4 महिने ते जात नाहीत. मग त्यांचं जातं, मग पुन्हा ट्रेनिंग घ्यायचं. पण जे बेसिक ट्रेनिंग आहे त्याला 4 मॉड्यूल्स किंवा 4 परीक्षा असतात आणि त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीपासून तुम्हाला ते कपडे कसे घालायचे, त्याला फायर फायटिंग गिअर म्हणतात. ते कपडे कसे घालायचे ते इथपासनं जी सुरुवात होते, ती आगीशी लढायचं कसं, इथे त्याचा शेवट होतो. आणि ह्या 4 वेगवेगळ्या विभागांमध्ये हे प्रशिक्षण त्यांनी कॅटेगराईज केलेलं आहे आणि हे पहिलं स्टँडर्ड बेसिक प्रशिक्षण आहे. ते झाल्याशिवाय तुम्हाला फायर ट्रकमध्ये बसून कुठेही जाताही येत नाही. हं. सो आपण म्हणू 10वी पास झाला किंवा तर ती 10वी आहे बेसिकली. अजून मुख्य कॉलेज शिक्षण तर सुरूही नाही झालेलं. पण मग तू काय करतेस? म्हणजे तू काय केलं हां, तिथे मी जाऊन? हा बेसिक 10वी मी आत्ता जे म्हटलं 4 जो विभाग आहे तेवढा कोर्स मी केलेला आहे हं, आणि सध्या तरी तेवढाच करण्याची इच्छा आहे आणि तो इनफ असतो. असे अनेक फायर फायटर असतात जे तेवढंच शिकतात हं, आणि देन तुमच्या स्टेशनवरती जे काही कंटिन्युअस प्रशिक्षण दिलं जातं, तेवढं ते घेतात आणि सेवा करतात, वेगवेगळ्या फायर कॉल्सवर जातात. सो ह्या एवढं एक त्याला म्हणतात फायर फायटर 1. तेवढं इनफ शिक्षण असतं तुम्हाला हं. फायर फायटिंगमध्ये काम करण्यासाठी. अच्छा. पण मग असं तू म्हणजे तुला प्रत्यक्षात असं जायला मिळालेलं आहे? हो, गेली हो, आहे? हो. हो, हो, हो. आणि त्याच्यात पण प्रकार असतात म्हणजे त्या इंग्लिश शब्द आहेत इंटरनल फायर फायटर आणि एक्सटर्नल फायर फायटर. हं. एक्सटर्नल फायर फायटर जे असतात ते आगीच्या आत जात नाहीत. ते बाहेरनं काम करतात. अच्छा. बाहेरनं पाणी मारणं किंवा फायर ट्रकवरती पण देखील अत्यंत वेगवेगळी टेक्निक्स, वेगवेगळी टेक्नॉलॉजी आणि वेगवेगळी यंत्र असतात लोड केलेली किंवा त्यांना एक्सटर्नल फायर फायटर म्हणतात, जे त्या सगळ्यांची काळजी घेतात. आणि इंटरनल फायर फायटर्स म्हणजे जे ॲक्चुअली आगीत जातात आतमध्ये, सगळं घालून इक्विपमेंट्स आणि त्यांचे ऑक्सिजन मास्क ज्याला एस-सी-बी-ए म्हणतात. तर ते घालून ते आगीमध्ये जातात, त्यांना म्हणतात इंटरनल फायर हं. फायटर्स. त्याच्यामुळे ज्या प्रकारची आग लागली आहे आणि त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या फायर फायटरपैकी कुणाचा एक्सपिरियन्स सगळ्यात जास्त आहे,
त्यांना आधीच प्रेफरन्स दिला जातो आतमध्ये हं, जाण्यासाठी. हं, शिकाऊ किंवा कमी ज्यांना एक्सपिरियन्स आहे, म्हणजे मीही मला कमी एक्सपिरियन्स असल्यामध्ये मोडती. हं, जर खूप तिथे ऑलरेडी लोकं असतील, तर मला बाहेर उभं राहून ते काम करायला सांगतात किंवा असं काम करायला सांगतात ज्यात खूप धोका नाहीये. हं, त्यामुळे इट्स अ चेन ऑफ कमांड असं त्याला म्हणतात. म्हणजे आर्म्ड फोर्सेसमध्ये कसं तुमचा चीफ तुम्हाला जे सांगेल ते तुम्हाला ऐकायचं असतं. हं, अगदी तसंच आमच्या इथेही असतं. मला जर सांगितलं एका ठिकाणी आज इथे उभी राहा, या आगीच्या प्रसंगामध्ये हे हातात धरून. हे हं, जर माझं काम आहे, तर कोणताही प्रश्न न विचारता, नो क्वेश्चन्स आस्क्ड, मी तिकडे कितीही तास सांगतील तेवढं उभं राहीन. हं, कारण माय चीफ नोज व्हॉट्स द बेस्ट. सो अशा प्रकारचं ते काम असतं. हं, हं. आणि तुला अर्थातच अशी इच्छा असेल ना, की आपल्याला आतमध्ये जाऊन सुद्धा हो, हो. करायला मिळावं म्हणून. हो, हो. तर मग त्याच्यासाठी तू प्रयत्नशील आहेस का? हो, हो. प्रयत्नशील आहे आणि असा योग येईलही आणि एखादा आलेलाही आहे. अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली माझी मुलं लहान असल्यामुळे ते बरेचदा मला थोडंसं शील्ड करतात. ते म्हणतात, की आमची सगळ्यांची मुलं मोठी झालेली आहेत. तुझी हं, मुलं खूप लहान आहेत आणि मी आता माझी मुलगी तर 3 वर्षाची असताना मी प्रेग्नंट असताना सुद्धा जायचे. तेव्हा तर म्हणजे मला आगीच्या इथपर्यंत सुद्धा जाऊ द्यायचे नाही. हं, सो थोडी परिस्थिती जशी म्हणजे थोडी-थोडी बदलेल, मुलं मोठी होतील, तसं माझ्या मते जास्त मला संधी ओपन होतील. पण मी आगीच्या आतही गेलेली आहे हं. आणि पेरिफरीवर तर अनेकदा गेलेली आहे. आणि आपण बघ ते दूरदर्शन मालिका किंवा चित्रपटांमधून दाखवतात, की ते असं खांबावरून उतरतात वगैरे. हो, हो. हो, तर नाही तसं तसं नसतं. तसं नसतं. असं फायर स्टेशन हाच एक वेगळं खूप जग आहे. तिथे हं, तुमची राहायची सोय असते, खायची-प्यायची सोय असते. इव्हन आता माझ्यासारखे जे व्हॉलंटिअर्स आहेत, जे काय आम्हाला पैसे मिळत नाहीत, आम्हाला पोटापाण्यासाठी नोकरी आहेत. तर हं. आमच्यासाठी ऑफिस क्युबिकल्स सुद्धा तयार केलेली आहेत. त्यामुळे एखाद दिवशी मला जर वाटलं आज बुधवार आहे, आज मला फार मीटिंग्ज नाहीयेत, तर मी सकाळी 9 ते 12 फायर स्टेशनवर जाऊन बसून काम करू शकते. अच्छा. एखादा फायर कॉल आला, मी पटकन जाऊन आले ट्रक बरोबर. तेवढ्या वेळात ऑफिसमध्ये मी सांगितलं, "मी ब्रेक घेते आत्ता." तसंही करणारी लोकं आहेत. पण फायर स्टेशनमध्ये काही असे पोल्स वगैरे नसतात. आय एम क्युरियस कोणत्या फायर स्टेशनमध्ये ते असतात आणि कुठे अशी लोकं उड्या मारून येतात. म्हणजे आपण जे सर्वसामान्य जे लोक बघतात की नाही, त्याच्यावरून एक हो, असं हो. चित्र निर्माण झालेलं असतं हो, त्यांच्या हो. डोळ्यासमोर. हो, 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 हो. आणि तुला मग महिन्यातून एकदा जायला लागतं, आठवड्यातून एकदा असं काही आहे? हां, सो साधारण काय असतं दर 3 महिन्याला तुम्हाला 30 ते 40 तास व्हॉलंटिअरिंग करायला लागतं. मग ते तुम्ही एकाच महिन्यात केलत तरी चालेल. ही मिनिमम रिक्वायरमेंट आहे. आणि तुम्ही जर ती केली नाहीत आणि 3 महिन्यातनं तुम्ही 2 किंवा 3 ट्रेनिंग्ज केली नाहीत. मी मगाशी जे म्हणत होते, की कॉन्स्टंट ट्रेनिंग असतं. तुमचं जे स्टेटस असतं ते धोक्यात येऊ शकतं. पण मी जेवढं बेअर मिनिमम आहे तेवढं करते. कारण मुलं, नोकरी मुलं आणि लहान. बाकी गोष्टी सांभाळून मला तेवढं जमतं. तर ते मला साधारण महिन्यातनं 2दा जाऊन वगैरे होतं. हं. कंप्लीट. आणि मुख्य म्हणजे तू तेवढंच करत नाहीस ना, तू बारटेंडर म्हणून सुद्धा काम करतेस. तर बरोबर. आता म्हणजे तिथे कशी शिरलीस तू? म्हणजे इतकं तुझं काही काही वेगवेगळं चालू असतं की नाही? हो ना, बारटेंडर ना, हा आमच्या घरातला फार नाजूक मुद्दा आहे. कारण तुला सांगते, की मी अत्यंत कर्मठ आणि अत्यंत पारंपरिक घरातनं आलेली मुलगी आहे. मी कल्याणची आहे, मध्यमवर्गीय घरातनं आलेली आणि अतिशय कर्मठ, की आमचे आई-बाबा चातुर्मासात कांदा लसूणही खात नाहीत, अशा घरातनं आलेली आहे. सो दारूचं एक्सपोजर मला अमेरिकेत येईपर्यंत शून्य होतं. हं, मी जेव्हा अमेरिकेत विद्यार्थी होते, तेव्हा मी रिसर्च लॅबमध्ये काम करायचे. आमच्या लॅबमधल्या ज्या सायंटिस्ट मुली होत्या, म्हणजे त्याही वेल एज्युकेटेड होत्या. हं, त्यांनी मला दारूची पहिल्यांदा इंट्रोडक्शन करून दिली आणि त्यांच्याबरोबर मी इथल्या बार्समध्ये जायला लागले. पण मुळात हाडाची मी विज्ञानाची विद्यार्थिनी असल्यामुळे मला भयंकर कुतूहल होतं, की ह्यातली केमिस्ट्री कशी वर्क होते? हे वेगवेगळे पदार्थ एकत्र करून का केले जातात? आणि दुसरा मुद्दा बारटेंडिंग शिकण्याचा हा आहे, की अमेरिकेमध्ये बारमध्ये म्हातारी माणसं गप्पा मारायला जातात, तरुण मुलं-मुली एकमेकांना भेटायला, आपले रिस्पेक्टिव्ह पार्टनर शोधायला जातात आणि एवढंच नाही तर ज्यांना मुलं-बाळं आहेत, असे आई-वडील मुलांना नॅनीकडे 2 तास ठेवून शांतपणे जेवायलाही जातात. सो एक समाजाचा क्रॉस सेक्शन तुम्हाला इथल्या बारमध्ये बघायला म्हणजे मिळतो. समाजातल्या सगळ्या स्तरातले लोक तिथे अगदी. असतात. हां. अगदी, अगदी. म्हणजे आपल्या मनात जे बार म्हटलं, की भारतातलं जे वातावरण असतं ते आणि अमेरिकेतला बार हे अगदीच विरोध आहे. म्हणजे त्यांच्यात काहीच कनेक्शन नाहीये. एक्सेप्ट हे की दोन्हीकडे दारू मिळते. नाही आणि हे तू सांगितलंस ते बरं झालं कारण मला बारटेंडरला मराठी शब्द काय असेल हा प्रश्न पडलेला.
हो, हो. नाही मग मी म्हटलं तसं बारटेंडिंगला मराठी शब्द नाहीये आणि आता बारटेंडर ही अनेक कमी ठिकाणी म्हटलं जातं. मिक्सॉलॉजिस्ट असा नवीन शब्द आहे. कारण यू मिक्स डिफरंट इन्ग्रीडियंट्स हं. राइट? सो द आर्ट इज कॉल्ड एज मिक्सॉलॉजी आणि जो तो आर्ट करतोय त्याला म्हणतात मिक्सॉलॉजिस्ट आणि मराठीत आता तुला शब्द हवाच असेल, तर दारू देणारी बाई किंवा दारू वाटणारी बाई असं तुम्ही मला म्हणू शकता. तर असं तू थोडक्यात हां, तर ते म्हणजे तू तिथे तिथला अनुभव सांग ना एखादा तू. हां. सो आता हे बारटेंडिंग शिकून सुद्धा मला ऑलमोस्ट 6-7 वर्ष तर झालेलीच आहेत. तर हं, आय कॅन म्हणजे मला दिसतंय की 6-7 वर्षामध्ये इव्हन अमेरिकेतला सुद्धा समाज किती बदललाय. 7 वर्षापूर्वी जेव्हा मी शिकायला जायचे किंवा आम्हाला काही तास करणं कंपल्सरी होतं बारमध्ये उभं राहून तुमचं हं, सर्टिफिकेट मिळवायला. तर तेव्हा एखादी भारतीय स्त्री किंवा भारतीय महिला पाहून अनेकदा लोकं म्हणजे चाचपडायची. त्यांना असं जरा काहीतरी विचित्र वाटायचं. हं, एकतर मी काही अमेरिकेत जन्माला आलेली नाहीये. माझा भारतीय ॲक्सेंट आहे इंग्लिशचा. हं. अ, पण अ, पण असं काही नाही म्हणजे लोकं मिसळायची आणि लोकं बोलायची. भारतीयच माणसं जेव्हा मात्र बारमध्ये यायची हां. आणि जेव्हा ती भारतीय बाईला बारटेंडर म्हणून पाहायची, तेव्हा ते खूप शॉकमध्ये जायचे. काही जणांना आनंदही वाटायचा हां, काही जणांना कौतुकही वाटायचं. अरे मस्त, मस्त. आणि काही जणांना फार घृणा आणि वाईटही वाटायचं. टू ईच हिज ओन. माझं काही पण त्याच्याबद्दल म्हणजे म्हणणं तुला त्यांच्या नजरेतून जाणवायचं हो, का? हो, हो. अगदी, अगदी. अगदी. अगं एकदा एक काका होते, ते तर मला येऊन म्हणाले, की हिंदीत म्हणाले, की आप ऐसा काम क्यों कर रहे हो?" तर मग मी त्यांना सांगितलं, की "अहो नाही असं नाही, मला नोकरी आहे आणि हं. हे मी शिकतीये आणि हे मला आवड आहे म्हणून मी करते." मग कारण तो माणूस म्हणजे ते काका मला सांगायला आले होते, की "मग मी तुला कळतं कुठेतरी नोकरी शोधून देतो चांगली. मग असं बारमध्ये उभी राहू नकोस." हं. हा त्यांचा चांगुलपणा आहे, हे त्यांचं वात्सल्य आहे, प्रेम आहे. मी त्यांना हे उत्तर दिल्यावर मग ते काका म्हणले, "ये आजकल के बच्चे, इनको क्या बोले?" असं झालं ते. आणि आमच्या घरी आजही आमच्या आई-बाबांसाठी हा एक सोअर टॉपिक आहे, की आपली मुलगी बारटेंडर वगैरे कशी काय होते? आणि दारू पण नाही, दारवा कशा वाटते? त्यामुळे भारतीय मानसिकतेच्या दृष्टीने हा थोडासा कॉम्प्लिकेटेड अनुभव आहे. पण बाकी वेस्टर्न किंवा पाश्चिमात्य देशांमधल्या जनतेमध्ये अगदीच फारच रूटीन आहे ही गोष्ट. पण खरं तर तू तुझ्या आई-वडिलांना सांगायला पाहिजेस, की हे मी करतीये म्हणून माझ्या मुलाखती होतात आणि नाही, नाही. पण तुला सांगू का मुलाखती वगैरे सेकंडरी आहे. मला असं वाटतं मी बारटेंडिंग शिकल्यानंतर मी एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती झालेली आहे दारू या विषयाकडे बघण्याची. म्हणजे मला त्या आधीही कधी झालं नव्हतं, पण बारटेंडिंग झाल्यानंतर स्पेशली मी जिथे आजूबाजूला असेन, तिथे मी कुणालाही दारू पिऊन पडलेत किंवा ड्रंक होणे ही जी कॉन्सेप्ट आहे, ती माझ्या तर बाबतीत झालीच नाहीये आणि नाही होणार पण मी तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्येही होऊ देत नाही. किंबहुना आम्हाला बारटेंडिंगच्या शिक्षणातही हे सांगतात, की जरी तुम्ही बारटेंडर असलात, तरीही कुणाला किती दारू द्यायची आहे, ह्याचा कंट्रोल तुम्ही ठेवू शकता. एखादा माणूस जर एखाद्या गोष्टीच्या कह्यात जातोय हे तुम्हाला कळलं, तर तुम्ही तिथे ती एक स्टेप घेऊन त्याला सांगू शकता ॲट की "आय थिंक यू हॅव हॅड इनफ फॉर टुडे." हां. सो आय थिंक ही जी रिस्पॉन्सिबिलिटी असते किंवा गोष्टीकडे सजग दृष्टिकोन बघण्याचा जो होतो, तो माझा स्पेशली दारू, बार या सगळ्या गोष्टींमध्ये आलेला आहे. खूपच छान. पण मग तू हे काम तू स्वयंसेवा म्हणून करत नाहीस, बरोबर? आवड, आवड, आवड आवड म्हणून. म्हणून आवड. करतेस. आणि सांगू का कोविड नंतर आता हे काम खूप कमी झालंय कारण की कोविड नंतर लोकांना ना नोकऱ्या नव्हत्या. सो आमचा जो एक पूल असतो, पूल ऑफ बारटेंडर्स त्याच्यामध्ये आम्ही असे जे हौशी कलाकार आहोत, ते आम्ही बरेचदा एक स्टेप बॅक घेतो. कुठनं काही अपॉर्च्युनिटी आली तर ज्यांचं पोट आज बारटेंडिंगवर चालतं, अशांना सांगतो की नाही यू प्लीज गो अहेड वगैरे. कारण त्या अशा कित्येक आया आहेत, ज्या नवरा घरी आल्यानंतर 5 वाजता बारटेंडरिंग जॉबला जातात. कारण मुलांना सांभाळायला कोण नाही. मग त्या 6 ते 12 काम करतात. तर तिथे मी आता माझं घोडं कुठे दामटवू ना, असं पण असं हं, होतं. हं. पण अगदी अगदी ते वेगळं काम आहे आणि त्याचं अगदी, तुला अगदी. हां, म्हणजे तू छान तो अनुभव घेतेस आणि तू हे पण करतेस, की आपण जे नेहमी एखादी गोष्ट करतो त्यापेक्षा त्याच्या बाहेर जाऊन काहीतरी करावं म्हणजे आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून कुठली एखादी गोष्ट कशी करावी याबद्दलही तू बोलतेस. तर त्याच्याबद्दल सांग. बरोबर. तर हे एक नवं काहीतरी दालन माझ्यासाठी उघडतंय आणि मीही जरा चाचपडतच त्या दालनात प्रवेश करतीये. हं. बघतीये, शिकतीये, नव्या गोष्टी जरा अनुभवतीये. तर पब्लिक स्पीकिंग हे जे एक नवं दालन माझ्यापुढे
उघडलंय त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या विषयांवर बोलण्याचा प्रयत्न करते. त्यात एक कम्फर्ट झोन किंवा आपण आपल्यावरती घालून घेतलेली मानसिक बंधनं आणि स्वतःला थोपवून धरणं, स्वतःला समोर संधी आलेली असतानाही त्या संधीचा फायदा न घेणं, अशा वेगवेगळ्या विषयांवर बोलते. तर कम्फर्ट झोन हा माझा अतिशय महत्त्वाचा आणि आवडता विषय आहे. तो ह्याच्यासाठी की आपण आपण ज्या लोकांमध्ये मिसळतो, ज्या लोकांमध्ये बोलतो, बहुतेक सगळेजण मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, काही अनेकदा श्रीमंत लोकं अशी सगळी असतात. आणि सगळेजण सुशिक्षित असतात, सगळे खाऊन-पिऊन सुखी असतात, सगळ्यांना 2 वेळा जेवायला मिळत असतं. तर एक प्रकारचं ना सुरक्षित एक कवच आपल्याभोवती तयार होतं आणि आपण त्यामध्ये इतके खुश व्हायला लागतो, की आपल्याला ते कवच तयार झालंय हेही कळत नाही. आणि मग ते तोडून बाहेर जायचा तर संबंधच येत नाही. पण मी असं नाही, जगातले सगळे फिलॉसॉफर्स आणि सगळी मोठी आणि शहाणी माणसं म्हणालेली आहेत, की कम्फर्ट झोन इज समथिंग वेअर युअर ग्रोथ स्टॉप्स. इट्स व्हेरी नाईस, इट्स प्रिटी, बट नथिंग ग्रोज देअर. हं. तर आय थिंक आणि तो प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो ना. म्हणजे मी मध्ये एका भाषणाला गेले होते, तेव्हा तिथे म्हटलं, की आज या भाषणाला ड्राईव्ह करून येणं, हा एखाद्या बाईसाठी, एखाद्या माणसासाठी ब्रेकिंग ऑफ कम्फर्ट झोन असेल, तर एखाद्या अंतराळवीरासाठी मंगळावर जाणं इज ब्रेकिंग ऑफ कम्फर्ट झोन. हं. सो तो प्रत्येकाचा प्रवास असतो आणि प्रत्येकाने ती एक स्टेप अचीव्ह केली, की आता मी पुढचा कुठला मी कम्फर्ट झोन ब्रेक करू. हे माझ्यामध्ये सतत करत राहायला लागतं, कारण तीच प्रगती असते, ती ग्रोथ असते आणि ती तुम्हाला एक माणूस म्हणून अतिशय उत्तम बनवतेच, पण एक समाजातली व्यक्ती म्हणूनही आय थिंक तुम्हाला ती जास्त चांगल्या अर्थाने घडवते. पण हे कुठे करतेस तू? कुठे बोलतेस याबद्दल? अच्छा, हां. सो कुठे अशी एक जागा अशी नाहीये. सो ह्याची सुरुवात मात्र ज्या जागेपासून झाली त्याबद्दल मी सांगेन. पिट्सबर्गमध्ये सिटी ऑफ असायलम नावाची एक जागा आहे. जिथे ज्या लेखक आणि कवी ह्यांचं आयुष्य त्यांच्या लेखनामुळे धोक्यात आलंय, हं. अशा लोकांना अमेरिकेत आश्रय दिला जातो. म्हणजे अमेरिकेच्या बाहेरची लोकं असतात आणि त्यांना 2 वर्ष तिथे राहायची, खायची सगळी सोय असते आणि अ, मुख्य उद्देश हा आहे, की 2 वर्षांनी ते पूर्ण समाजामध्ये मिसळतील आणि त्यांची कला मात्र ते चालू ठेवतील. तर तिकडे वेगवेगळे कार्यक्रम होतात. स्टोरी क्लब, मॉथ क्लब, जॅझ क्लब, ओपन माईक किंवा अजून काय बरं स्पोकन पोएट्री हाही एक अतिशय उत्तम कार्यक्रम तिथे होतो. तर हं. तिथे मी अक्षरशः केवळ क्युरिओसिटी, कुतूहल मी म्हटलं तसं आत्तापर्यंत सगळीकडे मी कुतूहल आणि क्युरिओसिटी म्हणूनच पोहोचलेली आहे. हं. तशी मी एका मैत्रिणीबरोबर गेले आणि त्या दिवशी तिकडे एका ड्रग्सच्या विळख्यातनं बाहेर आलेल्या माणसाचं भाषण ठेवलं होतं. भाषण म्हणजे ओपन माईक होतं. येऊन त्यांनी बोलावं. आणि तो जे काही बोलला, त्यावरनं मला असं वाटलं, की आपली सुख, आपले पराक्रम, आपले विजय आपण मानाने, गर्वाने सगळ्यांना सांगतो. Facebookवर टाकतो, Instagramवर टाकतो, WhatsAppवर टाकतो. स्वतःचं दुःख, स्वतःची हार ही उभी राहून जगाला सांगायला जे गट्स लागतात ना, दॅट इज ट्रू स्ट्रेंग्थ. ती खरी ताकद आहे. कारण तिथे तुम्ही स्वतःला ओपन केलंय. यू आर लाइक अन ओपन बुक, राइट? हं. हू समबडी विल जज यू ॲज अ बॅड पर्सन, समबडी विल जज ॲज अ गुड पर्सन. तिथे मी ठरवलं, की इसमें कुछ बात है. हं. म्हणजे सगळ्यांनी मला "अरे, ही किती छान आहे, गोड आहे" असं नाही म्हटलं तरी मला चालणार आहे. रादर आय वुल्ड लव्ह दॅट. पण ही खरी आहे, असं मात्र म्हणावं. आणि तिथून मी ओपन माईकमधनं, स्टोरी क्लब पिट्सबर्गमधनं तिथून मी बोलायला सुरुवात केली. मला सुरुवातीला फार एक गंड होता मनात, की माझं इंडियन ॲक्सेंटमधलं इंग्लिश लोकांना कळणार नाही. पण हं. लोकं हसत होती, रिस्पॉन्स देत होती, रडत होती. म्हटलं म्हणजे आपण बोलतोय ते कळतंय. मग माझी गाडी सुटली. पण सो म्हणजे थोडक्यात तू तुझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन ते अगदी, केलंस. अगदी. अगं पहिल्यांदा मी गेले, तर पहिल्या दिवशी मी जेव्हा बोलायला गेले, मला आठवतंय आमचा टॉपिक होता फॅमिली सिक्रेट्स. बरं का. आता हं. भारतीय कुटुंबात फॅमिली सिक्रेट्स कुठे गं? आपल्या इथे सगळ्यांना सगळं माहिती असतं. मग मी हं. त्याच विषयावर बोलले, की हाऊ इंडियन फॅमिलीज डोंट हॅव फॅमिली सिक्रेट्स आणि सगळ्यांना ते इतकं आवडलं आणि माझ्याबरोबर मी एका मैत्रिणीला तयार केलेलं आहे, "तू चल हं माझ्याबरोबर, मला कोणीतरी पाहिजे." नेमकी ती आजारी पडली. म्हटलं पण मग मी स्वतःशी म्हटलं, "नाही, हीच देव तुझी परीक्षा बघतोय. आज जायचंच आणि तिथे बोलून यायचंच." बरं आहे ना म्हटलं, कोणी नाही आपल्याबरोबर. काही कुणाला कळलं नाही तरी कुणाला कळणार आहे. ही जाऊन तिथे बडबडून आली आहे. बरोबर. हं. तर आता एवढं सगळं आपण बोललो, त्याच्यानंतर तू लेखन पण करतेस, अभिनय पण करतेस, तर त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात सांग. अरे बापरे! लेखन हे Facebookवरनं सुरू झालं. मग तिकडे लेख वाचून कधी
वर्तमानपत्रातनं, कधी मासिकांमधनं लेख लिहाल का असं विचारायला सुरुवात झाली. आणि लेखन हे मी अजून सिरियसली करायला हवंय. माझे अनेक मेंटॉर्स इन्क्लुडिंग यू मोहना, तुम्ही सगळेजण मला अधूनमधून सांगत असता की सिरियसली केलं पाहिजे, लिहिलं गेलं पाहिजे. पण लेखनातनं मला जो एक काय म्हणशील तू, ॲड्रेनलिन रश मिळते, एक हाय मिळतो ना, तो वेगळा आहे. तो फार थेरप्युटिक आहे. हं, त्याच्यामुळे आय थिंक लेखन सुरू राहील. आणि आता माझा कल जास्तीत जास्त नॉन फिक्शन लिहिण्याकडे वाढायला लागलेला आहे. तर हं, पाहूया हे कुठे जातंय. हं, आणि नाटक म्हणजे पिट्सबर्गमध्ये आणि रिचमंड व्हर्जिनियाला आम्ही आधी राहायचो. तिकडे नाटकाची सुरुवात झाली. हौशी कलाकार म्हणून आहे. पण मुख्य त्याच्यातच मला कळलं की ऍक्टिंग करणं हा एक भाग आहे. मला लिहायला सुद्धा आवडतंय, हेही मला तेव्हाच कळलं. कारण मला सांगायला आवडेल, मला पहिलं बक्षीस मोहनाच्या हातून मिळालेलं आहे. आता जरी मी तुला त्याचं तेच अभिनय म्हणणार होते, की मी परीक्षक असताना तुला करेक्ट. पहिलं बक्षीस अगदी, मिळालेलं. अगदी. हं, सो ते जे स्किट लिहिलं होतं, ते मीच लिहिलं होतं. आणि मला ते ॲक्ट करताना जेवढा आनंद आला, त्याहून जास्त आनंद मला ते लिहिताना आला होता. सो मला त्या त्या तेव्हा कळलं होतं, की अरे ह्यातली खरी मजा ना या लिखाणातनं मला येते. पण तरी ॲक्टिंग आवडते मला. आणि आय थिंक स्टेज फिअर हा पार्ट नसल्यामुळे किंबहुना, हं, आणि एखाद्या स्क्रिप्टमधल्या शब्दांमधली गंमत जाणून घ्यायची इच्छा असल्यामुळे, आवड असल्यामुळे ॲक्टिंगही जमते. हं. आणि मग हे सगळं एवढं सगळं करून पोटापाण्यासाठी सुद्धा हो. काहीतरी करायला पाहिजे. हो, खरंय. मी फार्मासिस्ट आहे. अ, हं, आणि मी सध्या क्लिनिकल रिसर्चमध्ये काम करते. मी एका फार्मास्युटिकल कंपनीच्या रेग्युलेटरी अफेअर्स डिपार्टमेंटमध्ये काम करते. त्यांच्या ऑन्कॉलॉजी म्हणजे कॅन्सर डिपार्टमेंटमध्ये काम करते. कारण की मी अमेरिकेत येऊन जे शिक्षण घेतलंय तेही ऑन्कॉलॉजीमधलंच होतं. ब्रेस्ट कॅन्सरवरचं होतं. त्यामुळे 9 ते 5 ते काम करते आणि 5 ते 9 मुलांकडे बघते. आणि 9ला मुलं झोपली की माझ्या या सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू होतात. म्हणजे आता मला माझा नवरा म्हणतो, आता तुझा दुसरा दिवस सुरू झाला. हे हं. खरं आहे. आणि तू कुठेतरी बहुतेक मी वाचलेलं ते मला एकदम आठवलं, की तू कुठेतरी म्हटलेलंस, की हे सगळं तू करतेस ते तुझ्या मुलासाठी करतेस म्हणून. हो, हो, हो. तर ते हो, मला माझ्या फार आवडलेलं तू जे काही हो. लिहिलेलं होतंस ते. कारण माहितीये का, आजच सकाळी माझी एक मैत्रीण आहे, ती इथिओपियाहून आली आहे आणि ती आता खूप मोठी सर्जन झाली आहे कॅलिफोर्नियामध्ये. तिचा प्रवास एक वेगळी स्टोरी आहे. पण तिने मला एक लिंक पाठवली, त्याच्यात मी वाचलं की मुलांची सक्सेसफुल होण्याची शक्यता 60% वाढते जर ते अशा घरामध्ये वाढलेत जिथली आई खुश होती आणि जिथली आई अवेअर होती, होलिस्टिकली अवेअर होती. हं, तर मला असं वाटतं, आपली मुलं आपल्याला बघत असतात. आपण मन मारून मग त्यांच्याबरोबर पुस्तकं वाचायला बसलो तर त्यांनाही कळत असतं, आईला हे बसायचं नाही, ती पाट्या टाकायच्या म्हणून टाकते. हं, पण हेच आपण कळतंय की आई आनंदाने हे करते. म्हणजे आता मी जेव्हा बाहेर काम करायला जाते, समाजसेवा, कम्युनिटी वर्क म्हणतात, तर मी आता, माझा मुलगा तेवढा मोठा झालाय, तो माझ्याबरोबर सगळीकडे येतो. हं. तर त्याला त्याचं महत्व कळायला लागलेलं आहे. आणि मला असं वाटतं, हे संस्कार म्हणतात ते आपणही आपल्या आई वडिलांच्या वागण्यात शिकलोय. होपफुली माझी मुलं माझ्या वागण्यात ते शिकतील. फिंगर्स क्रॉस्ड. नक्की, नक्की शिकतील. आणि म्हणजे तुझा ह्या ज्या सगळ्या गोष्टी करतेस त्या तर वेगळ्या आहेतच. पण तू जी नोकरी करतेस ती सुद्धा अतिशय वेगळी आहे. तर हा तुझा सगळा प्रवासच आपण खरं तर अगदी थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय. कधीतरी आपण ही मुलाखत बरेच लोक बघत असतील आणि जर त्यांना अधिक आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की आपल्याला ते कळवतील. तर आपण आणखीन बोलू शकतो त्याच्यावर. तर तुझ्या नक्की. या सगळ्या गोष्टींसाठी अतिशय मनपूर्वक अभिव्यक्तीकडून आणि आमच्या सगळ्यांकडून तुला शुभेच्छा. धन्यवाद मोहना. आणि मी तुला म्हटलं तसं, मी तुझ्या घरची आहे, तू फक्त मला कळव आणि आय विल बी हिअर.